तर अरे बाप रे, आई बाप म्हणजे आदर्श पालक. हा, आदर्श पालक. आता आदर्श पालकत्वाचा एक असा फॉर्म्युला आहे का किंवा ज्याच्यामुळं ते आदर्श होऊ शकतात? हा हा, असतेच फॉर्म्युले, पण त्याचं पालनच कोणी करत नाही. आपल्याकडे बेस्ट एक टू एक फॉर्म्युले आहेत बरं का. आता कसं आहे, आपल्या लेकराला सांभाळणं ही एक कला आहे असं म्हणतात, पण खरं सांगायचं तर ही कला आहे का विज्ञान आहे हे अजून म्हणजे तर्क लावण्यापेक्षा लय जड अवघड प्रकरण आहे. आपण त्याच्या फांद्यात नाही पडलं पाहिजे. कठीण गोष्ट आहे, आलं का लक्षात? तर आजकालच्या आदर्श पालकत्वाच्या जमान्यात प्रत्येक जण आपल्या मुलांना आईन्स्टाईन, सचिन, मलाला, मोदी, अमुक ढमुक या सगळ्यांचं मिश्रण बनवण्याच्या पाठीमागं लागलेला आहे का नाही? लागलेला ना. पण या सगळ्या गोष्टीत एक म्हणजे ही जी काही धडपड चालली ना, याच्यात काय स्पष्ट काय होतं, तर आदर्श पालकत्व हे निव्वळ एक मिथक आहे. याला काही आधारच नाहीये मुळात. हो, ज्याचा पाठलाग करणं म्हणजे काय माहितीये का, कुत्र्याच्या पाठीमागं मांजरांना पाळण्यासारखं. फक्त थकायचंय, बाकी काहीच नाही. आणि तरी सुद्धा आपल्या हाताला काय लागतं? काहीच नाही. तर आपल्याकडे काही स्टेप आहेत बरं का, आदर्श पालकत्वाच्या काही स्टेप आहेत भारी भारी, ज्या फॉलो करतो आपण रोज. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला परफेक्शन पाहिजे असतं, नाही तर आपण आदर्श कसे होणार? नाही का? आपल्याला आपल्या लेकरांना कुठलीही गोष्ट परफेक्ट केलेली पाहिजे असते. ही आपली पहिली पायरी आहे. मग तो अभ्यास असू द्या, खेळ असू द्या, बागेतली पाखरं का मोजणं व्हायनात, पण ते पण परफेक्टच झालं पाहिजे, आहे की नाही? तुमच्या मुलांना फक्त 99% मार्क मिळवले की बास, आपलं पोरग म्हणजे परफेक्ट. नाहीतर काय होतं माहितीये का, नाही तर मग तुमचे लेकर एका मार्कासाठी रडत येत, तुम्ही विरडतात. तुम्हाला असं वाटत राहतो की तो एक मार्क गेला म्हणजे आपलं पोरग IIT पासून वंचित राहिले. नासाच्या CEO पर्यंतचा प्रवास त्याचा थांबला, आता तो पुढे काहीच करू शकत नाही, असा तुमचा गैरसमज होऊन बसतो. आणि हो, जर तुमचं पोरग जर बासरी वाजत असेल ना, तर कमीत कमी कार्गेनी हॉलपर्यंत पोहोचायची स्वप्न तरी बघा, नाहीतर तुम्ही पालक म्हणून फेल आहे, फेल. आपल्याकडे दुसरी स्टेप काय आहे माहितीये का, स्क्रीन टाइम हा फाईट झालेला आहे आजकालच्या पालकांसाठी. सगळ्यात मोठा शत्रू आहे स्क्रीन, मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट. बापरे, आपल्या मुलांना मोबाईल, टीव्ही, टॅबलेट आपण त्याच्या जवळ जाऊच देत नाहीत. त्याच्याऐवजी आपण काय म्हणतो, त्याच्याऐवजी तुम्ही काय केलं पाहिजे पोरांसोबत, त्यांना असं मस्त मोकळ्या आकाशात न्यायचं, असं अंगणात वर चांदण्या बघायला लावायच्या आणि त्याला गणित सोडवायला द्यायचे. वर बघून चांदण्या सोड, आपलं गणित सोड म्हणायचं. चांदण्या कसा सोडीन तो, गणित सोडायला पाहिजे त्याने, आहे का नाही? नाही तर मग काय, आपण आदर्श पालक आहेत ना, काय करायचं, त्याला जर गणित नाही सोडवायचे ना, तर मग त्याला म्हणायचं माझा आवडता पक्षी, याच्यावर 500 ओळीचा निबंध लिही, चल. कसलं भारी पालक होतो आपण. हो, निबंध लिही म्हणायचं डायरेक्ट, कारण आपल्याला परफेक्शन पाहिजे, नाही का? कारण स्क्रीन टाइम वाईट ना, मोबाईल वाईट, आपण ठरवलेलं आहे ना ते. आपण किती वापरला तर त्याला काय होतंय, पोरांनी नाही वापरला पाहिजे, म्हणजे आपलं हे मन असतं. कसं आहे, आपलं पोरग म्हणजे तुमचं पोरग जर चुकून पण PUBG कडे गेलं, टिकटॉक कडे गेलं ना, तर तुम्ही तयार राहायचं लगेच. असं म्हणजे पार लुंगी बिंगी हातात घेऊन उभं राहायचं. त्याला म्हणायचं, अरे आमच्या काळात आम्ही कॅरम खेळायचो, कॅरम, आहे का नाही? असं म्हणायचं ना. आपण आपल्याच पालकत्वावर प्रश्नचिन्ह उभे करून टाकायचे डायरेक्ट राहतेत मग. हा, आपल्याकडे तिसरी स्टेप काय माहितीये का, तुलना करायची. हे आदर्श पालकत्वाचं इतकं भयंकर उदाहरण आहे का नाही आपल्याकडे. आपण तुलना लय करतो, बेकार तुलना करतो. म्हणजे आईच्या चहाची बायकोच्या चहा सोबत तुलना तर करतोच, पण लेकरांनाही सोडित नाहीत आपण. आता हे बघा, आपलं पोरग कधी चांगलं नसतं आपल्यासाठी, दुसऱ्याची लेकरं आपल्यासाठी लय भारी असते. आपण नेहमी उदाहरण देतो, बघतेचं गाबड, बघते शर्माचं पोरग सकाळी 5 ला उठतंय, व्यायामला जातंय, नदीत पोहायला जातंय. आणि आपलं पोरग उठत 11 वाजता, उठल्या उठल्या त्याला चिप्स पाहिजे, आभरचं बरं गिळीत राहतंय इकडे तिकडे, आंघोळीचा पत्ता नाही, दाढी वाढलेली, केस वाढलेली. कारण आपलं पोरग आपण परफेक्ट मानतच नाहीत कधी, आहे का नाही? आपलं पोरग निकृष्ट दर्जाचं आहे असं तुमचा विश्वास बसलेला असतो. म्हणून मग त्याला काय सतत सांगत राहायचं, अरे बघ तुझ्या मावशीचं पोरग बघ कसं IIT क्रॅक करायला लागलंय, नीटची तयारी करायला लागलंय, कसं पास व्हायला लागलंय, असं आपण सांगायचं नाही, आहे का नाही? आणि तू असला इथं रील्स बघत,
ढेबरं वाढून रील्स पुढे नाचतो काय? अरे असं केल्याशिवाय आपल्या पोरांना प्रेरणा कशी मिळणार सांगा? ते सक्सेस कसे होणार ना? आदर्श पालक आहेत आपण. आपल्याकडे 34 स्टेप काय आहे माहिती का? आदर्श पालकत्वाची ऍक्टिव्हिटीचा मारा करायचा. इतक्या ऍक्टिव्हिटी देऊन टाकायच्या आपल्या पोराला, अरे बापरे, गुदमरलंच पाहिजे ते. हो, सकाळी उठल्या उठल्या स्विमिंग, नंतर शाळा, नंतर दुपारी कराटे, नंतर संध्याकाळी डान्स क्लास, नंतर मग इकून तिकून टाइम भेटला त्याला तर संध्याकाळी लगेच श्लोक म्हणायला बसवायचं. आणि श्लोक झाले इकून तिकून त्या बिचाऱ्या लेकराला रविवारी जर टाइम मिळाला तर लगेच फॅमिली टाइम आहे असं म्हणून त्याच्यासोबत कुठले तरी खेळ खेळत बसायचं. म्हणजे ते जरी म्हणलं ना थोबाडवड करून तर मला मित्रांसोबत खेळायला जायचं, हा, त्याला सांगायचं, अरे तुझ्या मित्राची यादी काय सीव्ही मध्ये लागणार आहे का तुझ्या? आदर्श पालक आहेत ना आपण, असं आपण सांगितलं पाहिजे पोरांना. आलं का लक्षात? आदर्श पालकाचं मूल हे काय मशीन असतं आपल्यासाठी, मशीन, ज्याला फक्त ऍक्टिव्हिटी दिल्या तरच ते चार्ज होतं बरं का, नाहीतर अदरवाईज ते चार्जच होत नाही. हा, 5वी स्टेप असते बघा आपल्याकडं, गिल्ट. पालक आहेत ना आपण, गिल्ट वाटतं आपल्याला कधी कधी. म्हणजे कसं, म्हणजे आपण जर पोराला मोबाईल बघायला दिला रात्री 10 मिनिटं तर आपल्याला गिल्ट वाटतं. अरे बापरे, जर तुम्ही त्याला सायकल शिकवण्याच्या ऐवजी जर तुमच्या ऑफिसचं काम करत बसलं तर आपल्याला गिल्ट वाटतं. अरे बापरे, जर चुकून तुम्ही कधी तुमच्या मुलाला मिठी मारली आणि त्याला जर असं म्हणलं की बाळा तू खूप परफेक्ट आहेस तुझ्या कामामध्ये, तर आपल्याला गिल्ट वाटतं. तर आदर्श पालक आहेत ना आपण. आणि असं जर म्हणलो आपण की तू काही करू नकोस, तू परफेक्ट आहे, तर आपण आदर्श पालकत्वाचा जो खेळ आहे ना त्याचा फार बट्ट्या बोळ करून टाकतो. का आहे का नाही? कारण आपण आदर्श पालक म्हणून कधीच समाधानी नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टीतून निष्कर्ष काय निघतो? काय निघतो? आदर्श पालकत्व म्हणजे हा असा खेळ आहे का नाही जिथं तुम्ही आपण म्हणजे जिंकतच नाहीत कधी. आपण फक्त खेळत राहायचं, सतत खेळत राहायचं आणि आपल्या पोराला सर्वोत्तम जगातील सगळ्यात भारी पोरग बनवण्याच्या रेसमध्ये आपण धावत राहायचं. आणि मग एक दिवस कळतं तुम्हाला की तुमचं पोरग त्याच्या पद्धतीनं जे जगलं ना ते खूप आनंदात जगलं, त्याला गरज नव्हती या सगळ्याची. आणि आपण फक्त या काळात स्वतःला त्रास करून घेत राहिलो, आहे का नाही? आदर्श पालकत्वाचा हा खरा मंत्र आहे की काहीही झालं तरी स्वतःला आणि मुलाला थकवत राहायचं. नुसतं ऍक्टिव्हिटी दे, त्याला हे कर, त्याला क्लासला पाठव, स्विमिंगला पाठव, सकाळी लवकर उठव, थकवत राहा, कारण आदर्श पालक आहेत आपण, आहे का नाही? हे जरी कॉमेडी वाटत असलं ना सगळं, हे जरी थोडस हे वाटत असलं तरी खऱ्या आयुष्यात पालकत्व म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रेम, समजूतदारपणा आणि थोड्याशा चुका याचं मिश्रण म्हणजे पालकत्व असतं बरं का. तुमच्या मुलाला काय पाहिजे? तर तुमची साथ पाहिजे. बाकी तो स्वतःचा मार्ग निवडायला सक्षम आहे, हा विश्वासही हवा. जर तुम्हाला हे पटलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी दर मंगळवारी आणि शुक्रवारी रात्री 8 वाजता घेऊन येणार आहे. तेव्हा माझ्या चॅनलवर ॲक्टिव्ह राहा. धन्यवाद.